सोलापूर महापालिकेच्या महापौर निवडीवरून मराठा समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता। या इशाऱ्यावरून मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुंडन आंदोलन करत भाजपाच्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला। 1993 नंतर तब्बल 32 वर्षापासून मराठा समाजाला सोलापूर महापौरपदाची संधी मिळाली नाही। या कालावधीत पद्मशाली, मुस्लिम, लिंगायत, लमाण, ब्राह्मण, कैकाडी आणि धनगर समाजातील प्रतिनिधींना महापौरपद मिळाले, मात्र मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा मुंडन आंदोलन प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी दिला। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा समाजात राजकीय अन्याय करणाऱ्या लोकांना करायचा काय? खाली मुंडीवर पाय। मराठा समाजात राजकीय अन्याय करणाऱ्या लोकांना करायचा काय? खाली मुंडीवर पाय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। मी मराठा आंदोलक राम जाधव। ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्याच मराठ्यांवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला राजकीय अन्याय तिथं त्यांनी केलेला आहे। 1993 नंतर गेले 32 वर्षात तिथं मराठा समाजाचा महापौर झाला नाही। गेल्या अनेक दिवसांपासून आमची मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, मराठा समाजाचा तिथं महापौर करावा आणि जिल्हा परिषदची जी जागा आहे ती ओबीसीसाठी आहे, तिथं ओबीसीचा अध्यक्ष करावा, आमची मागणी होती। पण ह्या भाजपच्या काही द्वेषी लोकांनी मराठा समाजाचा महापौर झाल्याने आणि मराठ्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही रक्ताने पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं। आज मराठ्यांना मुंडन करण्याची वेळ ह्या राज्यकर्त्यांनी तिथं आणून दिलेली आहे। गेल्या 32 वर्षात पद्मशाली समाज, मारवाडी समाज, इतर अनेक सर्व समाजाला सर्व राजकीय पक्षांनी तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। पण आमचा मागणी असताना सुद्धा इथल्या स्थानिक भाजप लोकांनी तिथं आमचा महापौर होऊन दिला नाही। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही हा लढा आमचा चालूच राहणार आहे।